आज गडिंग्लजमध्ये लिंगायत समाजाच्या वतीने महात्मा बसवेश्वर लिंगायत आर्थिक विकास महामंडळामध्ये जी काही ह्याविषयी बैठक चालू आहे तसंच ज्या आणि हा लिंगायत समाजाकडून कोल्हापूर कलेक्टर ऑफिस येथे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन नेमकं कसं असणार आहे, त्यांनी या समाजाच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. आणि ह्या ज्या मेळाव्याच्या बैठक आहेत आज गडिंग्लज तालुक्यात सुद्धा आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेचे नगरसेवक संजय तेलनाडे आज गडिंग्लजमध्ये आले. त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घ्या. तेलनाडे सर, काय सांगाल या बैठकीचं स्वरूप काय आहे? त्या बैठकीचे स्वरूप ज्यावेळेला महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना ज्यावेळेला महाराष्ट्र शासनानं 2023 साली ज्यावेळेला केली त्यावेळेला तुम्हाला सांगतो की त्यामध्ये असलेल्या ज्या त्रुटी बघितल्या तर अनेक महामंडळं अनेक समाजाचे आहेत, पण प्रत्येक समाजाच्या महामंडळाचा प्रत्येक समाजाला तळागाळापर्यंत त्याचा लाभ घेता येतो आहे. एकमेव लिंगायत समाज असा आहे की ते लिंगायत समाजामध्ये प्रशासनानं खोचक गाठ घालून तुम्हाला सांगतो फक्त ओबीसीनाच त्याचा लाभ घेता येतो. अशा पद्धतीचं जे केलेलं आहे ते अट शिथिल करून सरसकट लिंगायत समाजाला मिळावं ह्याच्यासाठी आम्ही जे धरणे आंदोलन ज्यावेळेला उपोषणाची सुरुवात केलेलं आहे क्रांती दिनाचं औचित्य साधून ते आंदोलन आम्ही त्या पद्धतीनं चालू ठेवून आज कमीत कमी 68 गावं आम्ही टोटल ग्रामीण भाग शहरीमध्ये पण आता सगळ्यांच्या आमच्या बैठका आत्तापर्यंत झालेल्या आहेत. मला आणखी एक माहिती द्या तेलनाडे साहेब, तुम्ही सगळीकडे सर्व गावातून जाता, विविध गावातून बैठका घेत आहे. सभेला आपल्या म्हणजे प्रतिसाद कसा मिळतो आहे, नागरिकांचं म्हणणं काय? आज खेडेगावामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेला आम्ही सुरुवात केलो त्यावेळेला बघितलो आज 100, 200, 300 लोक जमायला चालू झाले. ज्या पद्धतीने लोकांना गावोगावी ज्यावेळेला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्यासाठी आत्ता जर प्रतिसाद बदला असेल तर हजारोच्या संख्येनं आज आम्हाला ग्रामीण भागामध्ये लोक एकत्रित झालेला चित्र आम्हाला निर्माण दिसतं आहे. आणि ज्यावेळेला जे आंदोलनाची सुरुवात होईल त्यावेळेला तुम्हाला सांगतो की नाही किमान तुम्हाला ते 25-30 हजारापासूनच सुरुवात होईल आणि तिथून पुढे ते ओघ वाढत जाईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन होईल. समजा मला सांगा, आपण गडिंग्लज तालुक्यात या बैठकांच्या विषयी जागर करताय काय? आता गडिंग्लज तालुक्यात कोणकोणत्या गावात तुमच्या बैठका झाल्या? आत्ता आमची बैठक धुंडग्यामध्ये झालेली आहे, हेब्बाळमध्ये झालेली आहे, परत मुगळीमध्ये झालेली आहे, हिटणीमध्ये झालेली आहे, मुतनाळमध्ये झालेली आहे. आज आता गडिंग्लजमधली अतिशय उत्कृष्टपणे बैठक इथं संपन्न झालेली आहे. तसंच आता आम्ही याच्यानंतर माद्याळ असू देत, भडगाव असू देत या ठिकाणी बैठकीसाठी जाणार आहोत. आणि जसजशा बैठकी चालू झाल्या उत्स्फूर्तपणे लिंगायत समाजातील लोक प्रतिसाद देत आहेत. आणि आता आम्हाला नूल असू देत बाहेर इतर ठिकाणून बोलवत आहेत की आमच्या गावात देखील बैठक घ्या आणि नेमका विषय काय आम्हाला समजावून सांगा. आणि आम्ही कुठंही तुम्ही बोलवला तर उपोषण असू देत काही आंदोलन असू देत आम्ही 100% ताकदीनं घरातली सगळी लोक गावाला गाव गोळावून येणार असं प्रत्येक गावातून आपल्याला आता सांगणं येत आहे. तेव्हा गडिंग्लज तालुका देखील आम्ही बऱ्यापैकी पिंजून काढलेला आहे. आणि खरोखर मी तेलनाडे सरकारांचं मनापासून आभार मानतोय की आपल्या लिंगायत समाजामध्ये त्यांनी एक जे आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनामार्फत आपल्या समाजाला त्याचा भरपूर फायदा होणार आहे. त्यासाठी आम्ही खरोखर तेलनाडे साहेबांचं मनापासून आभार आहे. मला समजा अजून आणखी एक माहिती द्या. विविध गावातून आपण बैठका घेतलेल्या आहेत. दुसरीकडे म्हणजे जे शासनाने जी अट घातलेली आहे जी म्हणजे ओबीसीची महात्मा बसवेश्वर लिंगायत आर्थिक विकास महामंडळ जे आहे तुमचं त्यामध्ये अट घातलेली आहे, ही अट काढण्यासाठी काय करावं लागेल? ही अट काढावी म्हणजे जी ओबीसीची अट आहे ती अट काढावी आणि फक्त 50 कोटीचा संपूर्ण महाराष्ट्रासाठी जो निधी आहे तो निधी कमीत कमी 500 कोटीच्या वर वाढवून द्यावा आणि ही अट काढावी. यासाठीच तर आम्ही या कलेक्टर ऑफिस समोर जे साखळी उपोषणचे धरणे करत आहोत. त्यासाठी त्या धरणे करून त्यातून सरकारला आम्ही भाग पाडणार की ह्या जाचकाठी काढा आणि आम्हाला फंड वाढवून द्या. धन्यवाद. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास मंडळाच्या या त्रुटी आहेत शासनानं घातलेल्या त्या त्रुटी काढण्यासाठी म्हणून हे आंदोलनाचं स्वरूप असणार आहे. आणि तेलनाडे साहेबांच्या पुढाकारानं या ठिकाणी जिल्हाभर त्यांनी या उपोषणासंदर्भात माहिती गावागावामधून देत आहेत आणि त्याचा प्रचार करत आहेत. आणि त्यांना आम्ही या गडिंग्लजमधून भरघोस असं पाठिंबा जाहीर करत आहोत. तर आपण पाहिलं इचलकरंजी महानगरपालिकेचे नगरसेवक संजय तेलनाडे असतील, गडिंग्लज नगर परिषदेचे नगरसेवक संतोष चिकोडे असतील, समस्त लिंगायत समाज आज गडिंग्लजमधील बेलबाग येथे एकवटल्याचं आपल्याला दिसतंय. 9 तारखेपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला या लिंगायत समाजाची सुरुवात होणार आहे. आता ही जी महात्मा बसवेश्वर लिंगायत आर्थिक महामंडळाच्या यामध्ये जी शासनाकडून ही जी काही त्रुटी राहिलेली आहे, ही जी काही ओबीसीची अट घातलेली आहे आता ही निघणार का हे महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टी, गडिंग्लज.